वेलकम टू द G2 आयुर्वेदिक क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आपण फर्स्ट इयरमधील संहिता अध्ययन 1 मधील आपण आज अष्टांग हृदय आणि चरकसंहिता असे जे 2 भाग आहेत, यामधील आपण आज अष्टांग हृदय यातील आपण पहिला चॅप्टर बघणार आहे, ज्याचं नाव आहे आयुषकामी अध्याय. ठीक आहे. आयुषकामी अध्याय हा खूप महत्त्वाचा अध्याय आहे, कारण की या अध्यायामध्ये तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर मध्ये जे काही श्लोक वगैरे लागतील, ते सर्व तुम्हाला या अध्यायामध्ये बेसिक सर्व काही श्लोक दिलेले आहेत, जे तुम्ही लर्न केल्यावर तुम्हाला 3 वर्षासाठी काम येतील. त्यानंतर या चॅप्टरमध्ये तुम्हाला सर्व तुमच्या क्रिया शरीर, त्यानंतर अ, पदार्थ विज्ञान, त्यानंतर रचना शरीर झालं, द्रव्यगुण झालं सेकंड इयर मधील, अगतंत्र, अशा भरपूर विषयाचं जे काही बेस आहे तो या चॅप्टर मध्ये सांगितलेला आहे. तर आपण हा अध्याय सुरू करूया. तर या अध्यायामध्ये सर्वप्रथम काय सांगितलेलं आहे, या अध्यायामध्ये सर्वप्रथम आचार्य तर या अध्यायामध्ये सर्वप्रथम आचार्य वाग्भटांनी काय केलंय, मंगलाचरण सांगितलेलं आहे. मंगलाचरण म्हणजे असं की सांगितलेलं आहे की अशा वैद्याला नमस्कार करून या ग्रंथाची निर्मिती केली आहे असं सांगितलेलं आहे. तर आपण सगळ्यात प्रथम आपण या चॅप्टरमध्ये अगोदर सूत्र बघणार, नंतर याचा अर्थ बघणार. तर आपण बघूया पहिलं सूत्र. रागादी रोगानं सतत अनुशक्तान अशेष काय प्रसत अनशेषान वसुक्य मोहरती जाधान यो अपूर्व वैद्याय नमस्तू तस्मे. म्हणजे काय केलंय, आचार्य वाग्भटांनी जे काय आहे ते प्रामुख्याने शरीरामध्ये 2 प्रकारचे रोग असतात. एक असते शारीरिक रोग आणि मानसिक रोग. तर हे तुम्हाला जे काही ते सर्व या चॅप्टरमध्ये समोर दिलेलंच आहे. तर शारीरिक रोग कोणते असतात, जे की त्रिदोष त्रिदोष पण या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. वात पित्त कफ या त्रिदोषाच्या विषमतेमुळे शारीरिक रोग होतात. आणि मानसिक रोग कशामुळे होतात, रजा आणि तम यांच्या दोषामुळे मानसिक रोग होतात, हे सर्व सांगितले. तर आचार्य वाग्भटांनी काय केलं आहे की असे कोणतेही प्रकारचे शारीरिक आणि मानसिक रोग नसलेल्या वैद्याला नमस्कार करून या ग्रंथाची निर्मिती केली. मंगलाचरण वगैरे युनिव्हर्सिटीमध्ये कोणी विचारत नाही, पण आपण आता हे आपण बघून घेतलं. ठीक आहे. त्यानंतर आपलं जे दुसरं सूत्र आहे त्यात काय सांगितलेलं आहे, आयु. आयु म्हणजे जीवन. जीवनाबद्दल सांगितलेलं आहे की दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी मनुष्याने काय करावे, याचा आपल्याला या दुसऱ्या सूत्रामध्ये वर्णन केलंय. आपण आज सूत्र बघू, त्यातनं त्याचा अर्थ बघू. ठीक आहे. आयु कामय मानेन धर्म अर्थ सुख साधनम आयुर्वेद उपदेशो विधेय परमादरम. म्हणजे काय सांगितलेलं आहे, आयुर्वेद उपदेशो, आयुर्वेदाने जे काही उपदेश सांगितले त्या उपदेशाचा आदर केल्यानंतर माणसाला काय होतं, दीर्घायुष्य प्राप्त होते. दीर्घायुष्य प्राप्त होते, माणूस खूप परत निरोगी राहते. कशामुळं, की आयुर्वेदाने सांगितलेले जे काही उपदेश आहे त्या उपदेशाचा काय करायचा, परम आदर केल्यानं माणूस दीर्घायुष्य प्राप्त करते. आता काय सांगितलेलं आहे, मनुष्याला दीर्घायुष्य प्राप्त झाल्यावर काय होते, मनुष्याला दीर्घायुष्य प्राप्त झाल्यानंतर काय होते, धर्म अर्थ सुख साधन, म्हणजे ह्या सर्व काही गोष्टी मनुष्याला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नंबर 3चं सूत्र सांगितलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं सूत्र आहे. या सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, आयुर्वेदाचं अवतरण सांगितलं, म्हणजे आयुर्वेदाची निर्मिती कशी झालेली आहे या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर हे सूत्र तुम्हाला 10 मार्कासाठी येऊ शकते. हा क्वेश्चन एलक्यू साठी महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि प्रिव्हियस इयर मध्ये आलेला आहे. ठीक आहे. याला स्टार करून ठेवा आणि हा सूत्र पण पाठ करून ठेवा. तुम्हाला अगोदर सूत्र समजून सांगतो, नंतर हा फ्लो चार्ट पण महत्त्वाचा आहे, फ्लो चार्ट पण लिहायचा. ठीक आहे. तर आपण सूत्र बघू. ब्रह्मा स्मृत आयुष्य वेद प्रजापतीम अजिग्रहित सो अश्विने तो सहसाक्षम सो अत्रिपुत्र आधी कानून. इथं काय सांगितलेलं, ब्रह्मा स्मृत आयुष्यवेद. आयुष्यवेद कोणतं आहे, आयुर्वेद. आयुर्वेदाला काय म्हणले इथं, आयुष्यवेद. कोणाला झालं, ब्रह्मा स्मृता, ब्रह्माजींना काय झालं, स्मरण झालं. कशाचं, आयुष्यवेद म्हणजे आयुर्वेदाचं. त्यांनी ते कोणाला दिलं, प्रजापतीला दिलं. प्रजापतीने ते कोणाला दिलं, अश्विनी. सो अश्विनो म्हणजे काय, 2 बंधू होते, या 2 भावांना दिलं. ठीक आहे. आता अश्विनी कुमारांनी कोणाला दिलं, सहशास्त्रम. सहशास्त्र म्हणजे कोणाला दिलं, इंद्राला दिलं. आणि इंद्राने कोणाला दिलं, इंद्राने दिलं ते पुनर्वसु अत्र्यांना. सो अत्रि पुत्र अधिक कानमुनीला. कोणाला, पुनर्वसु अत्रिया यांना दिलं. आणि मग पुनर्वसु अत्रियांनी कोणाला दिलं, अग्निवेश आधी 6 शिष्याला दिलं, षड शिष्याला दिलं. ठीक आहे. अग्निवेश यांना मिळून 6 शिष्याला दिलं. मग त्यानंतर काय झालं, युगानुरूप म्हणजे युगानुसार काय झालं, ग्रंथाची निर्मिती झाली. ठीक आहे. अगोदर सूत्र समजलं तुम्हाला, काय झालंय, ब्रह्मा स्मृता, ब्रह्माला स्मरण झालं. कशाचं, आयुष्यवेद आयुर्वेदाचं. त्यांनी कोणाला दिलं, प्रजापतीम अजिग्रहितम. त्यांनी कोणाला दिलं, सो अश्विनो तो सहसाक्षम सो अत्रिपुत्र अधिक कानूनीला दिलं. ठीक आहे. अगोदर सूत्र लिहायचं, नंतर त्याचा फ्लो चार्ट लिहायचा. ब्रह्माजीला स्मरण झालं, त्यांनी दक्ष प्रजापतीला दिलं. दक्ष प्रजापतीने अश्विनी कुमाराला दिलं. अश्विनी कुमारांनी इंद्राला दिलं. इंद्राला काय, सहशास्त्र म्हणलं. ठीक आहे. इथे काय, त्यांनी कोणाला दिलं, पुनर्वसु आत्र्यांना दिलं. सो अत्रिपुत्री आधी कानमुईला. पुनर्वसु आत्र्यांनी कोणाला दिलं, अग्निवेशा समाविष्ट 6 शिष्याला दिलं. ठीक आहे. त्यांनी मग काय झालं, युगानुरूप असे स्वतंत्र ग्रंथ, जसे की वाग्भट ग्रंथ, आचार्य वाग्भटांनी लिहिला अष्टांग हृदय ग्रंथ. त्यानंतर
चरक संहिता, त्यानंतर सुश्रुतसंहिता, असे वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळ्या काळामध्ये निर्माण झाले. ठीक आहे, हा महत्वाचं सूत्र आहे, लक्षात ठेवा, 10 मार्कासाठी येऊ शकते. आता काय सांगितलेले, अष्टांग हृदयाची विशेषता सांगितलेली आहे कोणत्या, चौथ्या सूत्रामध्ये. आता अष्टांग हृदयाची विशेषता म्हणजे आपण सूत्र बघू अगोदर, की तेभ्यो अतिविप्र किरणीभ्याम प्राय सारतर उच्चय क्रियेत अष्टांग हृदय ना अति संक्षेप विस्तरम. म्हणजे काय सांगितलेलं आहे, असं की हा एक असा भाग आहे, सार भाग आहे. कशा सार भाग आहे, सार तर उच्चय, कशा सार भाग आहे, चरक संहितेचा आणि सुश्रुत संहितेचा हा सार भाग आहे. अशा अष्टांग हृदयाची निर्मिती कोण केली, आचार्य वाग्भटांनी केली. जो काय आहे, न अति संक्षिप्त न अति विस्तृत, म्हणजे जास्ती विस्तृत पण नाही आणि जास्ती संक्षिप्त नाही, अशा कोणाच्या अष्टांग हृदय नावाच्या ग्रंथाची निर्मिती कोण केली, आचार्य वाग्भटांनी केली. ठीक आहे, तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारू शकतात की अष्टांग हृदयाची निर्मिती कोण केली. ठीक आहे, आणि अष्टांग हृदय हा कोणकोणत्या संहितेचा सार भाग आहे हे पण विचारू शकतात. तर चरक संहितेचा आणि सुश्रुत संहितेचा सार भाग आहे, जो कसा आहे, ना अति संक्षिप्त आणि ना अति विस्तृत आहे. ठीक आहे, या सूत्रामध्ये सांगितलेले अष्टांग हृदयाची विशेषता केली. आता त्यानंतर तुम्हाला परत एक 10 मार्कासाठी महत्वाचा क्वेश्चन जे एलक्यू साठी येऊ शकतो, तो काय, अष्टांग आयुर्वेद. नंतर आता आपण काय बघत होतो, अष्टांग आयुर्वेद बघत होतो. ठीक आहे, अष्टांग आयुर्वेद म्हणजे काय, 8 अंग सांगितले आयुर्वेदाची. कोणी सांगितले, आचार्य वाग्भटांनी सांगितलेले. कोणकोणते सांगितलेले त्याचं आपण अगोदर सूत्र बघू, त्याच्यानंतर त्याचे आपण विस्तृत असं वर्णन बघू. ठीक आहे, काय आता अगोदर सूत्र बघू. काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रष्टा जरा वृषान अष्टावंगानु तसाहू चिकित्सा यशू संस्कृता. चिकित्सेसाठी काय सांगितले, 8 अंगाचे वर्णन सांगितले. कोणकोणते, काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रष्टा जरा वृषान अष्टावंगानु, म्हणजे 8 अंगाचे, तसाहू चिकित्सा यशू संस्कृता. चिकित्सेसाठी या काय केलंय, वर्णन केले या ग्रंथात. ठीक आहे, अष्टांग हृदय या ग्रंथात वर्णन केलंय. कोणकोणते सांगितले, तर काय म्हणजे काय, काय म्हणजे की शरीर. सर्वप्रथम कायचा अर्थ काय, काय म्हणजे शरीर, शरीरात उत्पन्न होणारे, जसं शरीरामध्ये कशामुळे उत्पन्न होतात रोग, की त्रिदोषाच्या विषमतेमुळे निर्माण होतात. आता 3 दोष कोणते ते आपल्या समोर दिलेले. त्यानंतर काय, डायजेस्टिव्ह सिस्टीममुळे, जसं की आपलं कॉन्स्टिपेशन झालं, डायरिया झालं, अब्डोमिनल पेन, हे कशामुळे, डायजेस्टिव्ह सिस्टीममुळे होते. यांचं सुद्धा वर्णन, यांच्या निर्माण होणाऱ्या व्याधी आणि यांच्या चिकित्सेचं वर्णन काय केले, काय चिकित्सेत केले. ठीक आहे, त्यानंतर दुसरा अंग कोणतं आहे, बालचिकित्सा. बालचिकित्सा म्हणजे काय सांगितलेले, लहान मुलाबद्दल सांगितलेले आणि स्तन्यता माताबद्दल सांगितलेले. ठीक आहे, त्यानंतर ग्रहचिकित्सा. ग्रहचिकित्सा म्हणजे काय, ग्रहबाधा भूतबाधा यांच्याविषयी जे काही निर्माण होणारे व्याधी येतात आणि त्यांची जे काही चिकित्सा आहे त्यांचं वर्णन ग्रहचिकित्सेत केलं. आता ऊर्ध्वांग, चौथा अंग कोणते, आता आपण काय बाल ग्रह पाहिला. आता ऊर्ध्वांग म्हणजे काय, शरीराचा वरचा भाग. ऊर्ध्व म्हणजे वरचा, ऊर्ध्वांग काय, शरीराचा वरच्या भागात, जसं की कोणत्या आहेत, कर्ण, नेत्र, नासा, मुख, शिर, दंत. कर्ण, नेत्र, नासा, मुख, शिर, दंत या अवयवात जे उत्पन्न होणारे रोग आहेत, यांची जे काही चिकित्सा आणि उत्पन्न होणारे रोग यांचं वर्णन काय केलंय, ऊर्ध्वांगात केलंय. ठीक आहे, आता शल्य म्हणजे काय, की शल्य म्हणजे सर्जरी बद्दल जे काय वर्णन आहे ते शल्य चिकित्सा या अंगात केलंय. त्यानंतर द्रष्टा म्हणजे काय, सर्प झालं, कीटक झालं, लुता, म्हणजे की यांच्याबद्दल जे काही चिकित्सा आहे आणि यांनी उत्पन्न होणारे काही जे लक्षण आहेत ते कायच वर्णन केले आहेत, ते आपल्या द्रष्ट चिकित्सा. आता द्रष्ट चिकित्सा हे आगत तंत्र म्हणजे तुम्हाला सेकंड इयर मध्ये पूर्ण याचं वर्णन केलंय. ठीक आहे, त्यानंतर 7वं अंग कोणतं, आपलं जरा चिकित्सा म्हणजे काय, की वार्धक्य लवकर येऊ नये, तरुण अवस्था दीर्घकाळ टिकून राहावं, याचं जे वर्णन केलंय ते काय केलंय, जरा चिकित्सात केलंय. ज्या अंगात लवकर वार्धक्याचे लक्षणे येऊ नये, म्हणजे वयस्थापन औषधाचे वर्णन आणि त्यांचे म्हणजे वयस्थापन औषधांनी केलेले उपायाचे वर्णन या अंगात केलेले आहे, त्याला काय म्हणतात, जरा किंवा रसायन तंत्र असे म्हणतात. आता हे रसायन वगैरे तुम्हाला द्रव्यगुण मध्ये, त्यानंतर रसशास्त्र मध्ये तुम्हाला सांगितले कोणकोणते रसायन सेकंड इयर मध्ये पूर्ण काय दिले. ठीक आहे, त्यानंतर उरुष्य चिकित्सा म्हणजे काय, की काही कारणास्तव प्रजनन क्षमता कमी होणं, त्यानंतर मैथून विषय, त्यानंतर पुत्र प्राप्ती न होणं, गर्भधारण न होणं, यांचं जे काही वर्णन आहे ते तुम्हाला उरुष्य चिकित्सेत केलं आहे. ठीक आहे, याला वाजीकरण सुद्धा असं म्हणतात. त्यानंतर काय सांगितले, आता आपण हे 8 अंग बघितले. कोणकोणते 8 अंग बघितले, तर इथं आपण याचं बघू. ठीक आहे, 8 अंग बघू आपण. आता 8 अंग कोण कोण सांगितले, तर काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रष्टा जरा वृषान. काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य द्रष्टा जरा वृषान अष्टावंगानु तसाहू चिकित्सा यशस्वीरित्या. हे 8 अंग सांगितले. काय म्हणजे शरीराबद्दल, जसं की जोर वगैरे सांगितले. बाल म्हणजे लहान मुलाबद्दल. ग्रह म्हणजे काय, ग्रहबाधा भूतबाधाबद्दल. ऊर्ध्वांग म्हणजे शरीराच्या वरच्या अवयवांना होणारे व्याधी. शल्य म्हणजे सर्जरी. द्रष्टा म्हणजे जे की सर्प वगैरे यांच्या दंशामुळे उत्पन्न होणारे. जरा म्हणजे लवकर वार्धक्य येऊ नये, तरुणावस्था दीर्घकाळ राहावी याबद्दल. त्यानंतर वृषान म्हणजे की गर्भधारण वगैरे मैथून विषयक जे काही ते या अंगात सांगितलेले. ठीक आहे, आता आपण सर्व
जे की आपल्या सर्व आयुर्वेदाचं जे काही महत्वाचे स्तंभ असं म्हणतात, मुख्य स्तंभ काय आहे, त्रिदोष कोणकोणते, तर वात पित्त कफ. हे आपण आता 3 दोषाबद्दल आता या सूत्रामध्ये पाहणार आहे. ते 3 दोषाचं स्थान बघणार आहे. त्यानंतर 3 दोषाची प्रधानता म्हणजे 3 दोष किंवा कोणता दोषाचं आधिक्य असते आणि कोणत्या दोषाचं म्हणजे हे असते, अप्रधानता असते. जसं की आता आपण प्रधानता कशाबद्दल बघणार आहे, त्यांच्या वयानुसार बघणार आहे, की तरुण अवस्थेत कोणती राहते, वार्धक्य अवस्थेत, बाल अवस्थेत कोणता दोष राहते, त्यानंतर काळानुसार बघणार आहे, त्यानुसार अन्नानुसार म्हणजे जेवण करण्याच्या सुरुवातीला कोणतं असते, जेवण केल्यानंतर जेवणाच्या मध्यभागी कोणत्या दोषाची प्रधानता असते, हे आपण या सूत्रामध्ये बघणार आहे. आता सर्वप्रथम त्रिदोष सांगितले, वायू पित्त कपचेती त्रयोदोषा समासत. हे 3 दोष कोणकोणते, वायू पित्तम कपचेती त्रयोदोषा. त्रयोदोषा म्हणजे 3 दोष. समासत सम अवस्थेत असलेली कोणत्याही प्रकारची व्याधी होत नाही. ठीक आहे. आणि विकृता देह घंती ते वर्तेंती. विकृता म्हणजे काय, की शरीराची विकृत अवस्था असणे, म्हणजे की साम्यता नसणे कशाची, दोषाची, तेव्हा काय होतात, रोग उत्पन्न होतात. व जेव्हा काय अविकृता म्हणजे काय, प्राकृत अवस्था असल्यावर काय होतं, जीवनाचा व्यापार सुरळीत चालतो. ठीक आहे, असं या सूत्रात सांगितलेले. काय सांगितले ते, वायू पित्त कपचेती त्रयोदोषा समासत. विकृता देह घंती ते वर्तेंतीचे म्हणजे वात पित्त कफ हे 3 दोष सांगितले. तर समावस्था असल्यावर कोणत्याही प्रकारची व्याधी होत नाही आणि विकृत अवस्थेत असल्यावर रोग उत्पन्न होतो. आणि जर अविकृत म्हणजे प्राकृत अवस्थेत असल्यावर जीवनाचा व्यापार कसा सुरळीत चालतो, म्हणजे जीवनशैली सुरळीत चालते. ठीक आहे. त्यानंतर आपण आता त्रिदोष बघितल्याचा स्थान बघणार. स्थानामध्ये काय सांगितलेले, की कोणत्या स्थानामध्ये कोणत्या दोषाचे प्राधान्य राहते. मुख्य राहतात तिन्ही दोष सर्व सर्व शरीरात व्यापून राहतात, परंतु त्यांचं काही विशिष्ट असं मुख्य स्थान सुद्धा दिलेलं आहे. आता ते सूत्र बघू. ते व्यापिन्न अपि ऋण्य नाभ्यो अधो मंध्यो ऊर्ध्व संश्रया. म्हणजे काय सांगितलं इथं, की सामान्य मी बघा सांगितलं अगोदर तुम्हाला, सामान्यतः दोष सर्व शरीरभर राहतात, परंतु मुख्य स्थान सांगितले 3 स्थान सांगितले. आता नाभीला सेंटर पॉईंट धरलाय. नाभीच्या अधोभागात म्हणजे खालच्या भागात काय सांगितले, वायू म्हणजे वाताचा आधिक्य. आणि हृदय आणि नाभी यांच्या मधात काय, पित्ताचं. आणि हृदयाच्या ऊर्ध्व भागात, हृदयाच्या वरच्या भागात काय सांगितलेले, कपायचं सांगितले. काय सांगितलेले, की नाभीच्या खालच्या भागात अधोभागात काय सांगितलेले, वायूचं. आणि नाभीच्या वरच्या भागात हृदयापर्यंत पित्ताचं आणि हृदयाच्या वरच्या भागात कफाचं मुख्य स्थान सांगितले. ठीक आहे. ते व्यापिनोपी ऋण्य अभ्यो अधो मध्य ऊर्ध्व संश्रया. ठीक आहे. नाभीला सेंटर पॉईंट धरून सांगितलेले. अधोभागात वाताचं, वरच्या भागात हृदयापर्यंत पित्ताचं आणि हृदयाच्या वरी कफाचं आधिक्य असते असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता काय बघणार आहे, दोषाची प्रधानता बघणार आहे. दोषाची प्रधानता काय सांगितलेले, सूत्र अगोदर बघू. वयो अहोरात्री भुक्ता नाम ते अंत मंद्य आधी क्रमात. म्हणजे काय सांगितले, वयानुसार. अहोरात्री म्हणजे दिवसाचा काळ, अहोरात्र म्हणजे काय, दिवसाचा काळ. आणि भुक्ता नाम म्हणजे अन्नपचनाच्या, ते काय, अंत मंद्य आधी म्हणजे अंत म्हणजे शेवटच्या, मंद्य म्हणजे मध्य भागात, आधी म्हणजे अगोदर क्रमात. काय सांगितले, वात पित्त कफाची जी काय आहे ते कशानुसार सांगितले, वयानुसार. बघा, वयानुसार, अहोरात्र म्हणजे दिवस रात्रीनुसार, आणि अन्नाचा पाक म्हणजे भुक्त अवस्था यानुसार सांगितलेले. कसं सांगितलेले यानुसार, की अगोदर कोणता असते म्हणजे जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या मध्य भागात आणि जेवणाच्या अंतिम. तसंच वयानुसार बाल्यावस्थेत कोणता राहते, मध्यम अवस्थेत कोणता राहते आणि वर्धावस्थेत कोणता राहते. त्यानुसार काय सांगितलेले, की दिवसाच्या म्हणजे की सकाळी कोणत्या दोषाचं आधिक्य राहते, दुपारी कोणत्या राहते आणि रात्री कोणत्या राहते असं सांगितले. ठीक आहे. तर आपण आता हे चार्ट बघू. या चार्ट मध्ये तुम्हाला सगळं काही समजून जाईल. आता या चार्ट मध्ये काय सांगितले, त्रिदोष सांगितले, वात पित्त आणि कफ हे 3 दोषाचे वर्णन केले. त्यानंतर हे 3 दोषाचे स्थान मी तुम्हाला सांगितलं, नाभीच्या खाली वाताचं, नाभीच्या वर हृदयाच्या मधात पित्ताचं आणि हृदयाच्या वर काय आहे, कफाचं स्थान असते. वयानुसार वात अवस्था कधी आधिक्य असते, वाताचं वृद्धावस्थेत असते, पित्ताचं तरुण अवस्थेत आणि कफाचं बाल अवस्थेत आधिक्य असते. ठीक आहे. आता काळानुसार म्हणजे दिवसानुसार, की दिवसा आणि रात्रीचा जे शेवटचा काळ आहे, शेवटचा काळ सायंकाळ आणि सकाळचा जे शेवटचा काळ आहे त्याला काय म्हणतात, तो काळ, त्या काळात कोणते, वाताचा आधिक्य असते. आणि दिवस आणि रात्रीच्या मध्यम काळात पित्ताचा असते आणि दिवस आणि रात्रीच्या प्रारंभीच्या काळात कोणाचा असते, कफाचं म्हणजे आधी काळात कफाचा असते. आता अन्नाच्या परिपाक म्हणजे अन्नपचनाच्या शेवटच्या काळी कोणता असते, वाताचं, मध्यकाळी पित्ताचं आणि सुरुवातीला काय असते, कफाचं असते. ठीक आहे. आता काय बघितलं आपण, अन्नाच्या सुरुवातीला कफाचं, मध्यम काळात पित्ताचं आणि अंतिम काळात अन्नाच्या वाताचं. तसं दिवसाच्या अंतिम काळात आणि रात्रीच्या अंतिम काळात वाताचं, मध्यम काळात पित्ताचं आणि दिवसाच्या रात्रीच्या प्रारंभीच्या काळात कफाचं. तसेच तरुण अवस्थेत कोणाचं राहते, पित्ताचं राहते. कफा म्हणजे बालावस्थेत कफाचं, तरुण अवस्थेत पित्ताचं आणि जे वृद्धावस्थेत वाताचं अधिक राहते. ठीक आहे. आता आपण हे जसं की तुम्हाला 3 दिवसात सांगितलं. आज आपण आता आज काय काय कव्हर केलं, कारण की लेक्चर मोठं होईल त्यामुळं
आता आपण आज काय काय बघितलं हे बघू. सर्वप्रथम काय बघितलं आपण की आचार्य वाग्भटांनी काय केलं, की ज्यांना शारीरिक आणि मानसिक रोग नाहीत अशा वैद्याला नमस्कार करून काय केलं, अष्टांग हृदय ग्रंथाची निर्मिती केली. हे आपण सर्वप्रथम बघितलं. हा आपण पहिला सूत्र बघितलं. नंतर काय बघितलं आपण की आयुची व्याख्या बघितली. आयुची व्याख्या काय सांगितलेली, आयुर्वेदाने जे काय उपदेश दिले त्या उपदेशाचा काय करायचा, परम आदर करायचा आणि त्यानुसार आपण आपलं जीवन जर म्हणजे आयुर्वेदाचं पालन केलं तर आपण काय करतो, दीर्घायुष्य जगू शकतो. हे आपण दुसऱ्या सूत्रात बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं, त्यानंतर आपण बघितलं की आयुर्वेदाचं अवतरण कसं झालं, की आयुर्वेदाचं अवतरण पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मदेवाला काय झालं, स्मरण झालं कोणाचं, आयुर्वेदाचं. त्यानंतर त्यांनी कोणाला दिलं, प्रजापतीला दिलं. प्रजापतींनी अश्विनी कुमाराला दिलं. अश्विनी कुमारांनी सहशास्त्र म्हणजे इंद्राला दिलं. इंद्राने कोणाला दिलं, पुनर्वसू आत्रेयाने दिला. आणि पुनर्वसू आत्रेयांनी कोणाला दिलं, अग्निवेश आदी 6 शिष्याला दिलं. त्याच्यानंतर युगानुरोध जसं की चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि वाग्भट संहिता यांचं काय झालं, निर्मिती झाली. ठीक आहे. त्यानंतर आपण आता काय बघू, अष्टांग हृदय या ग्रंथाची विशेषता बघितली. आपण अष्टांग हृदय या ग्रंथाची विशेषता काय आहे, की जी चरक संहिता आणि वाग्भट सुश्रुत संहितेचा काय सारभाग आहे, जो की अति विस्तृत नाही आणि अति संक्षिप्त पण नाही, अशा अष्टांग हृदय या ग्रंथाची निर्मिती केली. त्यानंतर आपण आयुर्वेदाचे 8 अंग बघितले, जे की काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, द्रष्टा, जरा, वृषान अशा 8 अंग सांगितले. तर त्यानंतर आपण काय बघितलं, 3 दोष बघितले, की 3 दोष कोणते, तर वात, पित्त, कफ आहेत, समावस्था असले कोणत्याही प्रकारचे रोग होत नाहीत, परंतु विकृत अवस्था असले तर रोग उत्पन्न होतात. त्यानंतर त्याचं स्थान बघितलं, नाभीच्या खाली अधोभागात वाताचं, ऊर्ध्व भागात म्हणजे हृदयापर्यंत पित्ताचं, त्यानंतर हृदयाच्या वर आणि हृदयाच्या स्थानात काय, कफाचं बघितलं. त्यानंतर त्याच्यानुसार दोषाची प्रधानता बघितली, कशानुसार, वयानुसार, काळानुसार आणि अन्नानुसार. अन्नाच्या जे काही शेवटच्या काळात वाताचं राहते, मध्यम काळात पित्ताचं राहते आणि सुरुवातीच्या काळात कफाचं राहते. दिवसाच्या रात्रीच्या सुरुवातीच्या काळात कोणाचं राहते, कफाचं, मध्यम काळात पित्ताचं आणि दिवस रात्रीच्या शेवटच्या काळात वाताचं. तसेच काय राहते, बालावस्थेत कफाचं, वृद्धावस्थेत मन तरुणावस्थेत पित्ताचा आणि वृद्धावस्थेत वाताचा अधिकार. ठीक आहे. एवढं आज आपण बघितलं. ओके. तर आज आपण इथेच थांबूया.